नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी नदी नाली सफाईचं काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलं। नागपूर पालिकेकडून नाग नदी आणि शहरातील नाले साफ करण्याचं काम सध्या सुरू आहे। शहरातील काही भागात 1 ते 2 दिवस सलग मुसळधार पाऊस आल्यास घरामध्ये पाणी शिरण्याची भीती आहे। त्यामुळे प्रशासनाने यावेळेस खबरदारी घेत साफसफाईचं काम हाती घेतलंय। दरम्यान काही प्रमाणात साफसफाई करण्यात आली तर काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत, त्यामुळे मनपा प्रशासनाकडून शहरातील नदी असतील, नाले असतील, त्याचं सफाईचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। मी आता सध्याला कॅनन रोड परिसरातील नाग नदी येथे आहे। आपण जर पाहाल दृश्यामध्ये या नाग नदीचं जे आहे ते काही प्रमाणामध्ये साफसफाईचं काम जे आहे ते प्रशासनाकडून एकूणच करण्यात आलेलं आहे। यामध्ये जो काही गाळ साचला गेलेला होता, जो काही कचरा होता, तो प्रशासनाकडून काढून जो आहे तो एकूणच जे आहे ते फेकण्यात आलेला आहे आणि अगदी स्वच्छ जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर शहरातील अनेक भागामध्ये अशाच पद्धतीने जे आहे ते साफसफाईचं काम अद्यापही जे आहे ते सुरूच आहे आणि काही प्रमाणामध्ये जे आहे ते सफाईचं काम जे आहे ते प्रगतीपथावर देखील आहे। त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी जी आहे ते पावसाळ्यापूर्वी जे आहे ते नागपूर शहरामध्ये घेताना आपल्याला या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतं। गेल्या वर्षी देखील जे आहे ते 1 ते 2 दिवस पाऊस आल्यानंतर, मुसळधार पाऊस आल्यानंतर काही घरांमध्ये देखील पाऊस जो आहे तो शिरला होता। त्यामुळे प्रशासनाकडून जी खबरदारी जी आहे ते पावसाळ्यापूर्वी घेण्यात येत आहे, मात्र अजूनही काही प्रमाणामध्ये जे आहे ते साफसफाईचं काम शिल्लकच आहे। मनपा प्रशासनाला नागरिक जे आहे ते लवकरात लवकर काम पूर्ण करा अशी मागणी जी आहे ते एकूणच करताय आणि त्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून शहरातील नाले सफाई असेल, नागनदी सफाई असेल, त्याचं देखील काम जे आहे ते आता सुरू आहे। काही प्रमाणात झाले आणि काही प्रमाणामध्ये जे आहे ते काम अजूनही प्रगतीपथावरच आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।